लेवलचं लिंकेज हे लावण्याची गरज आहे, एक भाग. दुसरा भाग इंजिनिअरिंग फंक्शन हे खूप वीक आहे. इंजिनिअरिंग फंक्शनमध्ये जे काही ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे त्या म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशनप्रमाणे त्या ॲक्टिव्हिटी होत नाहीत. कारण आता तुम्ही बघताय की गेल्या टेक्नॉलॉजीची ॲडिशन आपण 2010-11ला सुरू केली. ड्रॅगनमध्ये आपण जेव्हा एंटर केलं तेव्हा आपण टेक्नॉलॉजीला ॲडिशनला सुरुवात केली. मग आपण अंडर कॅरेज बनवले, आपण डिफेन्ससाठी काही कॉम्पोनंट केले आणि आता ड्रॅगन इज गोईंग इन नेक्स्ट लेवल्स ओके इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी ॲब्सॉर्प्शन. म्हणजे आता एरोस्पेसचे पार्ट बनले. आताच वर्मा सर सांगत होते की ते आपले सर आता कुठे जाऊन आले ते याचे पार्ट बनवणार काय तुमचे टर्बाईनचे काही पार्ट बनवणार, 5 ॲक्सिसला जाणार. सो तिथं टॉलरन्सेस जे ते मायक्रॉनमध्ये तुमच्या लक्षात आलं. सेम गोष्ट तुम्हाला शारदने पण सांगितली की शारदच्या आता कस्टमर जो आहे ट्रम्पसारखा तो क्रिटिकल कस्टमर आहे. त्या क्रिटिकल कस्टमरला थोडंसुद्धा डेंट म्हणा, डॅमेज म्हणा, म्हणजे क्वालिटी इश्यू इन टर्म्स ऑफ तुमचे बेसिक वेल्डिंग बिल्डिंग तर ॲक्सेप्टेबल नाहीच. परंतु ह्या लेवलच्या ह्याला आता ऑर्गनायझेशन शिफ्ट होते आहे. नेक्स्ट तुम्ही आता ऑरिकचं एक थोडक्यात आपण ऐकलं. ऑरिक इज अ जॉईंट व्हेंचर ऑफ यशस्वी अँड भारती फायर, 2 कंपन्यांचं जॉईंट व्हेंचर आहे. आपण जिथं एकटं काही काम करू शकणार नाही किंवा करायला आपल्याला हे नाही अशा प्रकारचे जॉईंट व्हेंचर्स आपण आता फॉर्म करणार आहोत. आता हे आपलं पहिलं एफर्ट आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये सगळी टेक्नॉलॉजी ॲब्सॉर्प्शन आपल्या टीमसाठी कम्प्लिटली नवीन होती, त्यांच्यासाठी कम्प्लिटली नवीन होती. परंतु दोन्ही साईडच्या टीम मेनली अद्वैत सर, राकेश, यन वर्माजी आणि निनाद सर यांचा कम्प्लीट प्लांट लेआउट बनवण्यापासूनचा जो इनपुट आहे त्याच्यापासून आत्ता जे प्लांट जो आहे एस्टॅब्लिश करतोय मंगेश आहे, रावसाहेब, अमितेश आणि बाकी सगळी टीम नवीन आहे. त्यांना सिलेंडर लाईनमधला एक्सपिरियन्स आहे, पण सिलेंडर प्रोडक्शन विथ ऑटोमोटिव्ह स्टँडर्ड्स विथ ऑटोमोटिव्ह इनपुट्स ह्याची त्यांना आता प्रॅक्टिस आता हळूहळू होती आहे. प्लांट अतिशय सुंदर झालेलं आहे, स्टेट ऑफ आर्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. ऑरिकची टीमनी जरी तुम्हाला इन्व्हाइट केलं तर जरूर जाऊन बघा. मलाही कधीतरी इन्व्हाइट करतात, मी अधूनमधून जात असतो, परंतु इट इज वर्थ व्हिजिटिंग. त्यामुळे ऑर्गनायझेशन इज थिंकिंग ॲट अ डिफरंट लेवल. आज आपण कॉम्पोनंट लेवलला आहे, कॉम्पोनंट लेवलवरून आपण प्रिसिजन लेवलला चाललो आहे आणि प्रिसिजन लेवलवरून आपण एक एक्सपोर्टचा एक बेसिक सुरुवात केलेली आहे. एक्सपोर्टमध्ये कसं असतं की इट इज व्हेरी इझी टू एंटर, बरोबर, बट इट इज व्हेरी एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू सस्टेन. म्हणजे एक एक्सपिरियन्स मागच्या कधी राकेश असेल तर राकेशने सांगितलं असतं तुम्हाला की नेव्ही स्टारला एक कॉम्पोनंट आपण सप्लाय केला, ॲक्सेप्टन्स स्टँडर्डच नाही आहे त्याला. ॲल्युमिनियमचा कॉम्पोनंट आणि रिजेक्शन कशासाठी की तो दिसायला बरोबर दिसत नाही बाबा. बस 4 वेळा सॅम्पल पाठवले, एअरफ्रेट केले, एअरफ्रेटला कमी 7 ते 8 लाख रुपये खर्च केले असतील आपण. पण 4थाही सॅम्पल पाठवल्यानंतर ते म्हणतात नाही हे जे आमच्या करंट याच्याशी मिळतं नाही. सो हे सगळे चॅलेंजेस आहेत. त्यामुळे आत्ता जे आपल्याला चॅलेंजेस वाटतं आहे की मॅनपॉवर आहे, सायकल टाईम आहे, मटेरियल अवेलेबिलिटी नाही आहे, ECRS करतोय, हे जे आहेत आता हे सगळे रिलेटिव्हली एक असं म्हणतील की आता ऑलरेडी प्रॅक्टिस केलेलं आहे आपण. म्हणजे बॉडीच्या केसमध्ये बघितलं तर आपण आता 70 लाख बॉड्या बनवलेल्या आहेत. त्यामुळे बॉडीमध्ये विशेष असं मला काही असं दिसत नाही की त्यामध्ये अचिव्हमेंट म्हणून आपण काहीतरी दाखवू शकतो फारशी. सो त्याला डिफरंट लेवल ऑफ अचिव्हमेंटला आपल्याला सगळ्यांना जायची आवश्यकता आहे इन टर्म्स ऑफ मेनली क्वालिटी, प्रोडक्टिव्हिटी. जसं संतोषने सांगितलं की आम्ही त्याच माणसात केलं. आता त्या माणसात केलं म्हणजे होऊ शकतं म्हणून झालं ना. म्हणजे 24 तासापेक्षा असं काही टाईम कोणालाही अवेलेबल नाही. मग बरोबर आयडिया आल्या, मग रेफरल बोनस आला, मग अजून काहीतरी आलं. सो ह्युमन माइंड वर्क्स ओनली वेन इट इज ओपन. तर आपण ओपन माइंडनी सगळ्यांनी काम करा. मी ॲक्च्युली आज एक सेशन घ्यायचा विचार करत होतो एका वेगळ्या टॉपिकवरती. तुम्हाला इंटरेस्ट किती आणि वेळ किती मला सांगा. हां आहे एक अर्धा तास, हाफ ॲन आवर, आणि एक कॉन्ट्रीब्युटरी करू आपण, म्हणजे तुम्ही पार्टिसिपेटरी करू, ठीक आहे. या सेशनचं नाव आहे क्रिएटिंग विजन डॉक्युमेंट ऑफ युअर लाईफ, ठीक आहे. हे तुमच्या पर्सनल लाईफशी रिलेटेड आहे. याचा कंपनीशी डायरेक्टली कोणताही संबंध नाही. परंतु मला जे दिसतंय बऱ्याच वेळेला की बरेच लोक येतात आणखीन ऑपरेशनल इश्यूजवरती आपण खूप बोलतो, बरोबर आहे. परंतु ऑपरेशनल बोलता बोलता मला माझ्या लाईफबद्दलचा मी कधी विचार केला आहे का, असा विचार करायची संधी मला कोविडमध्ये आली. म्हणजे कोविडमध्ये
बंद होतं सगळं. तर एक डॉक्टर अविनाश सावशी म्हणून आहे, त्यांची नंतर चांगली माहिती झाली माझी, व्हेरी सिनियर पर्सन. आणखीन ते एक वर्कशॉप घेतात, ते त्या वर्कशॉपमधला काही कंटेंट मी इथं सांगणार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जरूर विचार करा. त्या वर्कशॉपचं टायटल आहे क्रिएटिंग विजन डॉक्युमेंट ऑफ माय लाईफ. ठीक आहे, करायचे एक साधारणपणे 10-12 त्याच्यातले पॉईंट्स आहेत, त्याच्यावरती आपण चर्चा करू थोडीशी. आणि हे तुम्ही स्वतःपुरतं ठेवायचं आहे. तुम्ही स्वतः करा, तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन करा, एकत्र करा आणि इंडिव्हिज्युअल पण करा. आणि ते नंतर आता तुम्ही जे कराल ते लिहा आणि लिहिल्यानंतर दरवर्षी त्याला रिव्हिजिट करा. ठीक आहे, सो आपण त्याला सुरुवात करूया. विजन डॉक्युमेंटमध्ये पहिल्यांदा आपण जेव्हा विचार करतो इंडिव्हिज्युअल म्हणून, तो आपलं शरीर, बुद्धी आणि मन या 3 स्तरावरती करायचं. आणि चौथं एक त्यातलं सर्कल काढायचं राहिलं ते म्हणजे भावना, इमोशन्स. ठीक आहे, हे प्रेझेंटेशन मी शेअर करेन, पण ज्यांना लिहायचं आहे त्यांनी लिहू शकता. म्हणजे लिहिलं तर जास्त बेटर आहे, कारण आपली मेमरी फार वीक आहे. आज वार कोण आहे? शनिवार ना. बुधवारी सकाळी काय भाजी खाल्ली ती कोणाच्या लक्षात आहे? एनिबडी? एकच. एवढ्या याच्यात एकच होते, इथून भाजी दूध मिळत असेल ते तुम्ही लिहिलं तर जास्त बेटर आहे, कारण तुम्हाला तुमच्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी करायचं. एस्पेशली ज्यांची लग्न झाली आहेत किंवा होऊ घातली आहेत किंवा ज्यांचं झालं आणि मुलं सोबत आहेत किंवा आईवडिलांच्या सोबत तुम्ही राहताय, ही एक जॉईंटली ॲक्टिव्हिटी करायची माझी कल्पना आहे. ठीक आहे, नेक्स्ट. सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे तो आपला हेल्थ अँड फिटनेस. ठीक आहे, आता हेल्थ अँड फिटनेसमध्ये एक जो वरचा जो सर्कल जो दाखवलेला आहे दॅट इज युअर इम्युनिटी. ठीक आहे, आता तुम्ही कोविड आला आणि गेला बघितलं असेल ना. काही लोकांना कोविडमध्ये खूप त्रास झाला आणि काही लोकांना झाला नाही. करेक्ट आहे. ज्यांना नाही झाला त्याचं कारण काय? त्यांची इम्युनिटी बेटर आहे. करेक्ट आहे. सो हाऊ टू इम्प्रूव्ह ऑन द इम्युनिटी याच्यावरती तुम्ही इंडिव्हिज्युअली आणि कलेक्टिव्हली ॲज अ फॅमिली विचार करण्याची गरज आहे. ठीक आहे, मग हाऊ टू इम्प्रूव्ह इम्युनिटीचे 4 पॉईंट्स आहेत. एक तर पहिलं तुमचं डाएट आहे,